श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 डिसेंबर वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. मार्गशीर्ष अमावस्या ही वर्षातील शेवटची अमावस्या असते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होते आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ 19 डिसेंबरला पहाटे 4:59 होणार आहे आणि समाप्ती ही 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. उदयतिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या ही 19 डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. वर्षातील शेवटच्या अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद हे देखील प्राप्त होतात. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणं आणि दानधर्म करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तसंच गरजू लोकांना अन्नदान देखील करणं फलदायी मानलं जातं. यामुळे अनेक यज्ञाचे पुण्यफळ मिळते. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष अमावस्येला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. या मार्गशीर्ष अमावस्येला आपले पूर्वज पितृ जे आहेत ते पृथ्वीवरती येतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात. आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पणदान आणि पूजा ते स्वीकारतात आणि या बदल्यामध्ये पूर्वज हे कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. यंदा मार्गशीर्ष अमावस्या ही 19 डिसेंबरला येत आहे आणि या दिवशी अनेक शुभयोग देखील जुळून येत असल्यामुळे तिचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास शुभफळ मिळतं आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होईल, सर्व कामामध्ये यश मिळेल आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं आणि समाधानाचं जाईल. तर मग असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळाचे जे काही उपाय सांगणार आहे तर ते उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत. काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत. कोणते उपाय कधी करायचे हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर आपण केला तर लक्ष्मीच्या कृपेने येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपली आर्थिक भरभराट होईल. आपल्या घरात असणारी सर्व इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा ही घरातून निघून जाईल. तर पहा, नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा निवास असतो आणि असं म्हटलं जातं की नारळावरती दिसणारे 3 डोळे म्हणजेच शंभू शंकरांचे त्रिनेत्र आहेत आणि याच कारणामुळे नारळाला खूप जास्त महत्त्व दिले जाते. म्हणूनच पूजाविधीमध्ये त्याचा वापर जो आहे तर तो अवश्य केला जातो. नारळ जे आहे तर ते सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो किंवा नारळ हा फोडत असतो. नारळाची बाहेरची कठीण जी आवरण असतं किंवा कठीण जो भाग असतो तर तो अहंकाराचं प्रतीक आहे आणि आतील भाग जो पांढरा शुभ्र मऊ असतो तो शांततेचं प्रतीक मानले जाते. म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी उद्या शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. घरातील प्रत्येक व्यक्तीने या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. यानंतर विधिवत आपल्याला देवघरातील देवांची जी काही तुम्ही नित्यपूजा करतात तर ती पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे
आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेस करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक पाण्याने भरलेला नारळ आणायचा आहे. आता हा नारळ घेताना चांगला घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आपण पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे, त्यामुळे देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतर लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे. जो नारळ आपण घेतलेला आहे तर त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडेच्या 2 रेषासुद्धा तुम्हाला काढायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे तुम्हाला लावायचा आहे. आतल्या साईडने तुम्ही बांधला तरी चालेल किंवा तुम्ही बाहेरच्या साईडला हा नारळ बांधला तरीसुद्धा चालेल. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला हा नारळ तुम्हाला लावायचा आहे. आता जर तुमच्या प्रवेशद्वारावरती अगोदरच तुम्ही नारळ लावला असेल आणि मागच्या मार्गशीर्ष अमावस्येला तुम्ही हा उपाय केला असेल तर तो नारळ सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि हा दुसरा नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. यामुळे तुमच्या कुटुंबावर, तुमच्या घरावर कधीही वाईट संकट हे येणार नाही. तसंच तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. त्यामुळे उद्या मार्गशीर्ष अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरून एक उतारासुद्धा करायचा आहे. हा उतारा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ लागणार आहे. या नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे. शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकवाने त्रिशूळ काढू शकता. यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा फिरून घ्यायचा आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही बाहेर घेऊन गेलात आणि तिथे पुरून टाकला तरीसुद्धा चालेल किंवा अशा ठिकाणी टाका जिथे तो कुणी घेणार नाही. म्हणून शक्यतोवर घरापासून लांब जाऊन तुम्ही तो जमिनीमध्येच पुरून टाका. हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने जर आपल्या घराला कोणी नजरदोष लावले असतील, कोणी नजरबाधा केलेली असेल तर ती देखील दूर होते आणि आपल्या घरातील ज्या काही समस्या सुरू आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात. घरातील वादविवाद, क्लेश थांबून आनंदाचे वातावरण हे निर्माण होतं आणि हा उपाय देखील तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला उद्या शुक्रवारी ठीक 12 वाजता एका नारळाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असायला हवं असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर या नारळावरती सुद्धा तुम्हाला एक शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि उतरत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हा नारळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्येच मधोमध तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये फोडायचा आहे. एक दगड घ्या आणि त्या दगडावरती हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे. फोडल्यानंतर याचा प्रसाद घरामध्ये कोणीही खायचा नाही, फक्त नारळ फोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्ही घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाका. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो नारळ खाऊन जातील. तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता करायचा आहे. म्हणजेच शुक्रवार संपून शनिवार हा सुरू होईल. तर उद्या शुक्रवारी रात्री 12 वाजता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ मारुतीचे मंदिर असेल किंवा शनिदेवांचं मंदिर असेल तर या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत. एक नारळ घ्यायचा आहे आणि या 2 वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत. मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये गेलात तरीसुद्धा चालेल किंवा शनीच्या मंदिरामध्ये गेलात तरीही चालेल. नारळ हा तुम्हाला फोडायचा नाही, फक्त तिथे जाऊन अर्पण करून घ्यायचं आहे आणि तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे जीवनातील अनेक संकट, अडचणी, अडथळे हे दूर होतात. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, ते आपल्याला उद्या नारळाच्या मार्गशीर्ष अमावस्येला करायचे आहेत. सगळेच उपाय करावेत असं नाही,
पण यापैकी जो उपाय तुम्हाला तुमच्या समस्येनुसार योग्य वाटला तो तुम्ही नक्कीच करू शकता. आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.